ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय खेळ माझा. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज हसीब हमीदचं राजकोट कसोटीमधलं पदार्पण चांगलंच गाजलं. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या या युवा फलंदाजाने दोन्ही डावात लक्ष्यवेधक फलंदाजी केली आणि जाणकारांची वाहवा मिळवली. हसीब हमीदच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या फलंदाजीला एका मराठमोळ्या गुरूनं पैलू पाडलेले आहेत, तेही आपल्या मुंबईमध्ये. कोण आहेत हे प्रशिक्षक जाणून घेतलंय आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी यांनी. भारत आणि इंग्लंड संघांमधली राजकोटची पहिली कसोटी ड्रॉ झाली आहे आणि या कसोटीत इंग्लंडकडनं दोन्ही डावात, पहिल्या डावात 31 आणि दुसऱ्या डावात 82 धावांची खेळी करून जाणकारांची वाहवा मिळवणारा सलामीचा फलंदाज हसीब हमीद याच्याविषयी आपण बोलतो. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, इंग्लंडचा हसीब हमीद आणि मुंबईचा संबंध काय? पण हसीब हमीद मुंबईच्या क्रॉस मैदानातल्या याच विकेटवर खेळून लहानाचा मोठा झालाय. कदाचित त्याचा कालावधी कमी असेल, इंग्लंडमध्ये तो राहत असेल, पण इंग्लंडमधून त्यांची फॅमिली, त्यांचा परिवार हा सातत्यानं वर्षाला मुंबईत यायचा आणि खास करून हसीब हमीदसाठी यायचा. इथे ते फलंदाजीची ट्रेनिंग, प्रशिक्षण घ्यायचे आणि त्याचं कारण खरंच सोपं आहे. मुंबई ही फलंदाजांची खाण म्हणून ओळखली जाते आणि त्या खाणीत पैलू पाडणारे एवढे कारागीर आहेत ना, त्यातलेच एक कारागीर आता आपल्या समवेत आहेत. त्यांचं नाव विद्याधर पराडकर. अख्खं मुंबई क्रिकेट त्यांना विद्या म्हणून ओळखतं. तुमच्या शिष्यासाठी अभिनंदन तुमचं, कारण याच विद्या पराडकरांनी हसीब हमीदला ट्रेन केलंय 2014 साली जेव्हा तो मुंबईत आला आणि त्याआधी तो मुंबईत आला ट्रेनिंगसाठी. विद्या पराडकर, किती आनंद आहे मोठा हसीब हमीदच्या अतिशय जबरदस्त डेब्यूबद्दल. मला फार आनंद वाटला की एवढा मोठा खेळाडू, म्हणजे खेळताना एवढी सहजता त्याच्यामध्ये होती की सहज खेळणं. फास्ट बॉलिंग बघितलं की मला वाटलं की त्याचा जो फोर्टे आहे तो खरोखर ओपनिंग बॅट्समनच आहे तो आणि फार मोठा बॅट्समन होईल, चिकार स्कोअर करेल. कारण खेळताना असं वाटतंय की हा बरीच वर्ष इंग्लंडसाठी खेळत राहणार. संजय मांजरेकर, मोहनदास मेनन, खूप मंडळींनी ट्विटरवरनं आपली प्रशंसाच दिली आहे केवळ हसीब हमीदसाठी. पण हसीब हमीद जेव्हा पहिल्यांदा कधी तुमच्याकडे आला, 2014 साली आला, तेव्हा तो मोठा झालेला होता. पण त्याच्या आधी केव्हा तुमच्याकडे आला, तुम्हाला जाणवलं होतं की या फलंदाजांमध्ये खूप मोठं होण्याची गुणवत्ता दडली आहे? खरं आहे. म्हणजे 14ला जो पहिल्यांदा आला तेव्हा तो 15 वर्षाचा, 14-15 वर्षाचा होता. खेळल्यावर ज्या गोष्टी तो पिकअप करायचा आणि नंतर डिस्कस करायचा, त्याच्यावरनं असं वाटलं होतं की हा मुलगा खरोखर मोठा होणार. कारण एखाद्या मुलाला एखादी गोष्ट सांगितली ना, पॅडवर त्याला सांगितलं बॉल नाही घ्यायचा, तर त्या दिवशी त्याचा पॅडवर बॉल नाही बसायचा. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण इकडे बघितलं, आपल्या इकडे एक मी असं बघितलं माझ्या ह्याच्यामध्ये, सेहवाग हा मोठा क्रिकेटपटू होता. त्याची बॅट बरोबर लाईनवर जायची. मी त्याला एकच सांगितलं, खेळायचं असेल ना, बॅट चांगली लाईनवर न्यायला शिक, तू बघता बघता मोठा क्रिकेटर होशील. आणि त्याने ते बघितलं की तंतोतंत पाळला का तो जो खेळतोय त्याची बॅट बघा कशी सरळ चेंडूवर जाते आणि लांबपर्यंत बॅट नेतो, त्यामुळे चेंडू पण असा लांब जातो. म्हणजे खेळताना असं वाटलं की हमीदला छोटं मी बघितलेलं हे मोठी प्रतिकृती आता बघतोय. काय काय कहाणी आहे या सगळ्या मागची? हसीब हमीदला मुंबईतच आणणं, मुंबईत त्याच्याकडे आणल्यानंतर त्याने तुमच्याकडे आणणं, याच्या मागे काहीतरी कहाणी तर असेल. लॉजिक असं मला असं वाटतं की मुंबई क्रिकेटची खाण आहे. फलंदाज बघा आपल्याकडे आपण झाला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, हे मोठे मोठे बॅट्समन झाले आपल्या इकडनं. इकडचा आपला वासिम जाफर आहे आणि हे सगळे सरळ खेळणारे क्रिकेटपटू होते. आम्ही पण ह्या लोकांना चिकार बघून बघून आम्ही स्टडी केली आहे त्यांची, का हे एवढे मोठे झाले. आणि त्याच्या वडिलांना पण असं वाटलं की इकडे कोणतरी कोच बघूया. त्याने इक्बाल साहेबांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि क्रिकेट कोचिंग एक आहे. मी मोठं क्रिकेट नाही खेळलो, पण वसंत अंबलाडीने जे काही मला धडे दिले ते धडे मी पक्के अगदी माझ्या डोक्यात ठेवले आणि त्याचा मला चिकार फायदा होतो. मी वसंत अंबलाडींचं टेक्निक सोडलेलं नाही, मी तेच शिकवतो आणि मला त्याचा रिझल्ट मिळतो. आत्ता अजून तुम्हाला सांगतो, पाठी आणखी 4-5 मुलं आहेत, ती नक्की इंडियासाठी खेळतील, पण एवढ्यात मी नावं नाही सांगणार कारण ते फार लहान आहेत, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं नाही मला. तसा हे हमीद लहान असतानाच मला वाटला होता, कारण ते मूल आहे ना, कळतं हा वेगळा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. पण याच्या पुढच्या काळात हमीदसाठी तुम्ही काय भविष्य पाहता? किती मोठा होईल हमीद? आणि हमीदकडे अजून काही त्रुटी वाटतायत का तुम्हाला? मला असं वाटतं की जर तो स्पिनर्सला खेळताना आहे ना, फार खाली बघतो, शेवटपर्यंत चेंडू बघत नाही. आणि ह्या गोष्टी मी त्याच्यावर बोललेलो आहे इकडे असताना की बॉल कसा बघायचा, बॅट कशी लाईनवर न्यायची.
तिकडे जरा थोडासा लास्ट मोमेंटला स्पिनरला तो थोडासा मार खातोय, पण तो मला वाटतं त्याच्या ह्याच्यापासून त्याचे कोचेस आहे कोण आहे त्याच्याशी बोलतील. ते आता तर काय झालंय की तुम्हाला आउट झालं की तुम्हाला 10 जण तुमचा रिप्ले येऊन दाखवतात. त्याला कळतं मग की बाबा माझ्याकडनं काय चुकी झाली. तशी चुकी तो यावेळेला करणार, कारण सेकंड इनिंगला तो आउट झाला वेगळ्या पद्धतीने. त्यावेळेला तो बघेल आपण लेट झालोय का. बॅट तर सरळ गेली होती पण फटक्याला जोर का नाही आला. आणि समोर मारणं हा त्याचा फोर्टे आहे. इकडे बघायला गेला तो समोर फटके फार सुंदर मारतो. त्याचा अंदाज काय चुकला असेल, टायमिंग बॉलला त्यांनी यायला दिलं नसेल, थोडंसं टायमिंग चुकलं असेल. पण तो मला वाटतं की हा मॅच गणित जो आउट होईल तो स्वतःचा स्टडी करणार आणि तसा परत न आउट होण्याचा तो बघणार. आणि मला वाटतं क्रिकेटमध्ये तेच महत्त्वाचं आहे, जेवढं तुम्ही खेळता तेवढं तुम्ही शिकत जाता. आणि तेच शिक्षण अजूनही तुमच्याकडून घेतलंच आहे, पण तेच शिक्षण हसीब हमीदचं अजूनही चालू आहे. याच्या पुढच्या काळात तो आणखी प्रगती करो यासाठी त्याला आणि तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते विद्याधर पराडकर ज्यांनी हसीब हमीदला प्रशिक्षण दिलंय फलंदाजीचं, आणि याच्या आधीही झहीर खान आणि अजिंक्य रहाणेसाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहेत आणि ती सगळ्या मुंबईला ठाऊक आहे. कॅमेरा पर्सन मनोज गुप्तासह विजय साळवी, एबीपी माझा.